टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। अशा प्रकारचे विचार मंथन होऊन अशा प्रकारचे आपल्या आर्यविषयी चर्चा होऊन त्यातून मार्ग निघू शकतो आणि तो निश्चितच आपण काढूया। आता मी टेकबीर सिंग साहेबांना रिक्वेस्ट केली की इथे ट्रॅफिक वॉर्डनची संकल्पना आपण राबवूया। महापालिकेकडून उद्योगांचे काही उत्साही तरुण मुलं आहेत, सर्वसामान्यपणे 98-97% लोक हे चालले असतात, 30 लगीच असतात, शांतता असतात, 1-2% भांगडी करतात। त्यांना आपण पाठीशी घालू नये, आम्ही मला आमच्या पद्धतीने डील करू, एवढंच आम्हाला आपल्याकडून अश्युरन्स पाहिजे। आता आपण काही मुद्दे मांडले, सांगितलं की ट्रॅफिकचा विषय आहे, त्यानंतर पीस कमिटीचं पुनरुज्जीवन किंवा त्याचं हे करणं आवश्यक आहे। या सगळ्या गोष्टीबाबत मी नंतर टेकबीर सिंग साहेब आणि एसपी साहेब जिम्मेदार लोग जब मिल के काम करना चालू कर दिए, शहर में अमन कायम हुआ और आज बोले तो उसको कितना हो गया। मानिक साहब, एडिशनल एसपी सिंधु साहब, महान साहब, मैं इत्तेफाक से आया, मुझको कभी मैं भी चला जाता हूँ। मैं आज की इस मीटिंग में बगैर बुलाया है या बिन दावत दिया, लेकिन चूंकि हमारे अपने शहर का मसला है तो हम दावत नहीं देंगे। हम ये चाहेंगे कि इस शहर में, इस देश में आपला सगळ्यांचं सहकार्य निश्चितच राहू द्या। फक्त सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, सोशल मीडिया हा इतका मोठा राक्षस आहे, कुणीतरी जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये, कोण अमेरिकेमध्ये असेल, कोण आणखी कुठे असेल, तिथून तो काहीतरी पोस्ट व्हायरल करेल मालेगावच्या नावानं, नाशिकच्या नावानं, जळगावच्या नावानं आणि विनाकारण आपण भडक बसतो। त्यामुळे कुठल्याही सोशल मीडियाच्या पोस्टवर माझी आपल्याला अतिशय कळकळीची विनंती आहे की आपल्याला आपलं जवळ की आपण आपल्या घरातली मुलं बाळं, आपण आपले कुटुंबीय, आपण आपल्या शेजारचे, किमान आपण जर 10 मुलांच्या बरोबर बोलू शकलो की तुम्ही कुठली पोस्ट व्हायरल करण्याच्या अगोदर, फॉरवर्ड करण्याच्या अगोदर ती खरी आहे का खात्री करा। त्याच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल, दुसऱ्यांच्या भावना दुखवणार नाहीत याची खात्री करा। एवढं जरी आपण प्रामाणिक प्रयत्न केला, निखळ विरोध, निखळ माहिती याला हरकत नाही, परंतु फॉरवर्ड मध्ये किंवा पोस्ट व्हायरल करण्यामध्ये विनाकारण आपण खोटं नाटक फॉरवर्ड करतो आणि विनाकारण आपण एकमेकांच्या भावना दुखवण्याचं असं करतो। एवढं करणं नाही असं आपण प्रयत्न करूया। बाकी सोशल मीडियाच्या अनुषंगाने आमच्याकडे आता कायदे कडक आहेत, ऍडमिनवर काय कारवाई करायची हे आहे। आपल्याकडे आता टेक्नॉलॉजी चांगली झाली आहे, सायबर सेल परवाशी नाशिकमध्ये सीएम साहेबांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की आपल्याकडे आता टेक्नॉलॉजी इतकी चांगली आहे की कुणी काही जरी केलं तरी 100% ते ट्रॅक होतं, क्रॅक होतं आणि सापडलं जाऊ शकतं। दोन्ही सण एकत्र येतात, ही एक प्रकारे चांगली गोष्ट आहे। आपण एकत्रितरित्या आपापल्या पद्धतीने, आपापल्या परंपरेने, आपापल्या श्रद्धेनुसार आपण ते सण साजरे करूया। आणि हे याच्यापूर्वी पण खूप झालंय, मी जगामध्ये सुद्धा मी आंतरराष्ट्रीय स्तरावर इंटरनॅशनल पोलीस ऑफिसर म्हणून 1 वर्ष काम केलंय, तिथं सुद्धा भारतीय परंपरेला खूप मानतात, कारण आपल्याकडे एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे लोक एकत्र राहून काम करतात, गुन्ह्यात गुन्हेगार राहतात, ते आपलं वैशिष्ट्य आपल्या देशाचं, ते आपण आबादित ठेवूया। मालेगावचं तुम्ही शांतता ठेवलीच आहे, तसंच ठेवूया। आमच्याकडून जे काय सहकार्य लागेल, पोलीस प्रशासन अधिकारी म्हणून ते आमच्याकडून 100% राहील आणि आपण तुम्ही नाही काही वेगळे नाही, आम्ही पण तुमच्या समाजाचे घटक, तुम्ही पण आमचे घटक आहात, आपण एकच आहोत। असं म्हणतात की प्रत्येक पोलिसांनी आपण साध्या वेशाचे नागरिक आहे असं समजून घेतलं पाहिजे, प्रत्येक पोलिसांनी आपण साध्या वेशाचा नागरिक आहे असं समजलं पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक पोलिसाने गणवेशाचे नागरिक आहे आणि प्रत्येक नागरिकाने साध्या वेशाचे पोलीस आहे। तुम्ही पण साध्या वेशाचे पोलीस राहा, आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुमच्या भावना समजू आणि आपण हा सण काय त्याच्या प्रत्येक सगळे सण, आपले उत्सव, आपले सगळे सामाजिक कार्यक्रम, उपक्रम आपण एकत्र साजरा करूया आणि गुन्हेगारीचा व्हायची अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा सर्वांना ईद मुबारक आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।